मार्गदर्शक तत्वे व मूलभूत हक्क यांच्यातील फरक. मूलभूत अधिकार हे निषेधात्मक आहेत. सरकारने काय करू नये हे मूलभूत अधिकार सांगतात. या उलट मार्गदर्शक तत्वे ही निर्देशात्मक स्वरूपाची आहेत. सरकारने काय करावे याबद्दल ते निर्देश करतात. या दोहांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास मूलभूत अधिकार श्रेष्ठ ठरतात. उदाहरणार्थ कुरेशी विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत अधिकारांना प्राधान्य दिले. मूलभूत अधिकारांचे क्षेत्र मर्यादित आहे, तर मार्गदर्शक तत्वे आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वरूपाची अशी व्यापक आहेत. परस्पर संबंध. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे ही परस्पर पूरक आहेत, कारण मूलभूत हक्कांद्वारे व्यक्तिगत कल्याणाचा आणि मार्गदर्शक तत्वांद्वारे कल्याणकारी राज्याचा विचार केला जातो. भारतीय संसद, कायदेमंडळ, विधिमंडळ. कलम 79 नुसार भारतासाठी संसदेची संकल्पना सुचवण्यात आली असून संसदेत किंवा विधिमंडळात राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य असा घटक आहे, मात्र तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो. संसदेची 2 सभागृहे असतात. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ अथवा द्वितीय सभागृह आहे. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ अथवा प्रथम सभागृह आहे. घटनाकारांनी राज्यसभेला स्वयंसिद्ध दर्जा बहाल केला आहे. संसदेच्या सदस्यांना राष्ट्रपतीकडून पद ग्रहणाची शपथ दिली जाते. लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, म्हणून त्यांना लोकसभा म्हणतात. रचना. लोकसभेची सदस्य संख्या कमाल 550 इतकी निश्चित करण्यात आली आहे. कलम 81 नुसार शालेय पाठ्यपुस्तकात लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 इतकी देण्यात आली आहे. यामध्ये घटक राज्यांचे 530 व केंद्रशासित प्रदेशांचे 20 सदस्य असतात. अँग्लो इंडियन जमातीस पुरेसे प्रातिनिधित्व न मिळाल्यास राष्ट्रपती या जमातीतून 2 सदस्यांची नेमणूक करू शकतो. सध्याच्या 15व्या लोकसभेतील स्थिती 545 लोकसभा सदस्यांमध्ये घटक राज्यांचे 530 सदस्य, केंद्रशासित प्रदेशाचे 13 सदस्य व 2 राष्ट्रपती नियुक्त अँग्लो इंडियन सदस्य आहेत. न्यायमूर्ती कुलदीप सिंग आयोगाच्या शिफारशीनुसार लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली असून 30 नव्या मतदारसंघामुळे देशातील एकूण लोकसभा मतदारसंघ 543 तर 25 राज्यातील फेररचना झालेल्या विधानसभा मतदारसंघांची संख्या 3276 इतकी आहे. लोकसभा सदस्यत्वासाठी पात्रता. उमेदवार भारताचा नागरिक असावा. त्याचे वय किमान 25 वर्ष असावे. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची त्याने पूर्तता करावी. राखीव क्षेत्रातील उमेदवार हा त्याच जाती जमातीचा असला पाहिजे. त्याचे नाव कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून नोंदवलेले असावे. लोकसभा निवडणूक पद्धती. लोकसभेचे सदस्य 18 वर्षावरील प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात. हे सदस्य 1 सदस्यीय मतदारसंघातून निवडले जातात. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धती व साध्य बहुमताने होते. लोकसभेचा कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत 5 वर्ष. आणीबाणी काळात संसद कायदा करून हा कार्यकाल एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्षासाठी वाढवू शकते. सदस्याचा राजीनामा
लोकसभा सदस्य आपला राजीनामा स्वतःच्या सहीनिशी स्वीकृतीसाठी लोकसभा अध्यक्षांकडे पाठवितो. लोकसभेच्या परवानगीशिवाय सतत व सलग 60 दिवस लोकसभेच्या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. पक्षांतर केल्यास सदस्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. सध्या महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सभासद निवडले जातात. लोकसभेचे अधिवेशन सभा कलम 85 संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलाविण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. 2 अधिवेशनामध्ये 180 दिवसांपेक्षा 6 महिने जास्त काळ असू नये असा संकेत आहे. गणसंख्या कोरम लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या 1 इतकी सदस्य संख्या ही गणसंख्या ठरविण्यात आली आहे. लोकसभेचे सभापती व उपसभापती कलम 93 लोकसभेचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती व एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. कार्यकाल सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल लोकसभेच्या कार्यकाला इतकाच असतो. राजीनामा लोकसभेच्या सभापतीस आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याला तो उपसभापतीस सादर करावा लागतो. उपसभापती आपला राजीनामा सभापतीकडे सादर करतो. सभापतीचे कार्य आणि अधिकार सभासदांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे अथवा नाकारणे, प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे, अधिवेशनास आवश्यक गणसंख्या नसल्यास ते तहकूब करणे, सदस्यास मातृभाषेतून प्रश्न विचारण्यास परवानगी देणे, कोणतेही विधायक मतास टाकणे, त्यावर सदस्यांचे मत आजमावणे व निर्णय जाहीर करणे. महत्त्वाचे अधिकार एखादे विधायक धनविधायक आहे किंवा नाही हे ठरविणे. सभापती कोणत्याही मतदानात भाग घेऊ शकत नाही, परंतु एखादे विधायक समान मते पडल्यास तो निर्णायक मत देऊ शकतो. लोकसभेने संमत अगर असंमत केलेले प्रत्येक विधायक सभापतींच्या स्वाक्षरीशिवाय राज्यसभा व राष्ट्रपतींकडे जाऊ शकत नाही. लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषविण्याचे अधिकार लोकसभा सभापतींना आहेत. कलम 118(4) आत्तापर्यंत भारतीय संसदेच्या अशा 3 संयुक्त बैठका पार पडल्या आहेत. लोकसभा सभापती हे सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सभापतींच्या कोणत्याही निर्णयाविषयी योग्यता ठरवण्यासाठी कोणत्याही न्यायालयात जाता येत नाही. लोकसभेचे उपसभापती सभापतींच्या अनुपस्थित उपसभापती हा सभापतीचे काम पाहतो. उपसभापती सर्वसाधारण स्थितीत इतर सदस्यांसारखेच वादविवादात भाग घेऊ शकतो, मतदान करू शकतो. सभापती म्हणून कार्य करताना मात्र तो इतर सदस्यांप्रमाणे अशी कृती करू शकत नाही. लोकसभेचे अधिकार आणि कार्य कायदेविषयक अधिकार केंद्र सूची व समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करणारे विधेयक प्रथम लोकसभेत किंवा राज्यसभेत चर्चेला येऊ शकते. भारतात कायद्यांची निर्मिती करणारी संसद ही सर्वोच्च संस्था आहे. आर्थिक अधिकार धनविधेयक कलम 109 कोणतेही धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते. लोकसभेत ते मंजूर झाल्यानंतर राज्यसभेच्या संमतीसाठी पाठविण्यात येते. राज्यसभेने त्यावर 14 दिवसात निर्णय घेणे बंधनकारक असते. राज्यसभेचे धनविधेयक 14 दिवसात संमत नाही केले तर लोकसभेच्या संमतीमुळे दोन्ही सभागृहांनी संमत केले आहे
असे मानले जाते. धनविधेयकाबाबतीत राज्यसभेने सुचविलेल्या दुरुस्त्या मान्य करणे अथवा पूर्णतः नाकारण्याचा अधिकार लोकसभेस आहे. अंदाजपत्रकास मंजुरी. वार्षिक अंदाजपत्रक प्रथम लोकसभेतच मांडण्यात येते. लोकसभेची अंदाजपत्रकास मंजुरी म्हणजे संसदेची मंजुरी मानली जाते. लोकसभेने अंदाजपत्रक फेटाळल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अनुदानासंबंधी लोकसभेला सर्वाधिकार आहेत. यावरून लोकसभेचे आर्थिक महत्त्व स्पष्ट होते. कार्यकारी अधिकार. कलम 75(3) मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते व लोकसभेचा विश्वास असेपर्यंत ते अधिकार पदावरच असते. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. राज्यसभेची रचना कलम 80 नुसार एकूण सदस्य संख्या 250. यापैकी घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडून दिलेली जास्तीत जास्त 238 सदस्य, साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले 12 सदस्य, महाराष्ट्रात 19 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात. सदस्यत्वासाठी पात्रता. तो भारताचा नागरिक असावा. वय 30 पेक्षा कमी नसावे. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची त्याने पूर्तता केलेली असावी. निवड पद्धती. राज्यसभा सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभेत आलेल्या सदस्यांमार्फत होते. केंद्रशासित प्रदेशाबाबतीत राज्यसभेतील सदस्यांची निवड कोणी करावी हे ठरवण्याचा अधिकार संसदेस आहे. निवड पद्धती. राज्यसभा सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभेत आलेल्या सदस्यांमार्फत होते. केंद्रशासित प्रदेशांबाबतीत राज्यसभेतील सदस्यांची निवड कोणी करावी हे ठरवण्याचा अधिकार संसदेस आहे. ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमण मतदान पद्धतीने होते. सतत व सलग 60 दिवस परवानगीशिवाय राज्यसभा सदस्य बैठकांना अनुपस्थित असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष. राज्यसभेचा कार्यकाल. राज्यसभा हे स्थायी सभागृह असून ते कधीही विसर्जित होत नाही. राज्यसभेचे सदस्य हे 6 वर्षाकरिता निवडून येतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सभासद निवृत्त होतात व त्यांच्या जागी तितकेच नवीन सदस्य नेमले वा निवडले जातात. राज्यसभेची अतिरिक्त बैठक. लोकसभा बरखास्त झाली असेल तरच राष्ट्रपती फक्त राज्यसभेची अतिरिक्त बैठक बोलावू शकतात. गणसंख्या. एकूण सदस्यांची संख्या 1. राज्यसभेचा सभापती. कलम 89. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणजेच राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो. कार्यकाल 5 वर्ष. राज्यसभेचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो, त्यामुळे त्याला मतदानाचा अधिकार नाही. मात्र एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास तो निर्णायक मत देऊ शकतो. कलम 100. उपसभापती. राज्यसभा सदस्य आपल्यामधून एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. राज्यसभेच्या सभापतींची अनुपस्थित तो सभापती म्हणून काम पाहतो. मात्र याचा अर्थ तो भारताचा उपराष्ट्रपती होतो असा होत नाही. राज्यसभेचा तसेच लोकसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोघांच्याही जागा काही कारणाने एकाच वेळी रिक्त झाल्यास त्या सभागृहांच्या एखाद्या सदस्यास अध्यक्ष म्हणून नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. अखिल भारतीय सेवा. कलम 312 नुसार लोकहिताच्या दृष्टीने 1 किंवा अधिक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार फक्त राज्यसभेला प्राप्त झाला आहे. उदाहरणार्थ 1961 साली निर्माण केलेले अखिल भारतीय अभियांत्रिकी सेवा, वनसेवा, आरोग्य सेवा इत्यादी. केंद्रीय कार्यकारी मंडळ. केंद्रीय कार्यकारी मंडळात
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. राष्ट्रपती कलम 52 ते 62 आणि 73. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला सर्व क्षेत्रात अग्रतेचा मान दिला आहे. कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केलेली आहे, म्हणून राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत. कलम 53 नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झाली आहे. कलम 58 नुसार भारतीय नागरिकत्व पात्रता. कलम 58 नुसार भारतीय नागरिकत्व वय 35 वर्ष पूर्ण, लोकसभेत निवडून येण्याची पात्रता. कलम 59 राष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद वा घटक राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा. तसे असल्यास राष्ट्रपती म्हणून निवडून येताच पहिले सदस्यत्व संपुष्टात येईल. राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य व राज्यांच्या विधानसभातील निवडून आलेल्या सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. राज्य विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. निवडणूक पद्धत. कलम 55 अप्रत्यक्ष, प्रमाणशीर, गुप्त मतदान पद्धतीने अनुपातित प्रतिनिधित्वाच्या तत्वानुसार एकल संक्रमणीय पद्धत. निवडून येण्यासाठी निर्भेळ बहुमत आवश्यक. कार्यकाल 5 वर्ष. पुन्हा कितीही वेळा निवडणूक लढविता येते. राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद हे गोपनीयतेची शपथ देतात. वेतन व भत्ते. राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते भारताच्या एकत्रित व संचित निधीतून दिला जातात. वेतन रुपये 1.5 लाख दरमहा अधिक भत्ते. 11 सप्टेंबर 2008 पासून. पदत्याग, राजीनामा. राष्ट्रपतींना मुदतीआधी राजीनामा द्यायचा असल्यास कलम 56 नुसार स्वीकृतीसाठी उपराष्ट्रपती पदांना सादर करावा लागतो. पदच्युती घटनाभंगासारख्या गंभीर आरोपासाठी कलम 61 नुसार राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत केले जाऊ शकते. आकस्मिक पदरिक्तता. राष्ट्रपतींची जागा खाली झाल्यास 6 महिन्यांच्या आत त्या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य असते. या काळात उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्हीही पदे रिक्त झाल्यास अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. उदाहरणार्थ 1969 मध्ये राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा पदावर असताना मृत्यू झाला. त्याचवेळी उपराष्ट्रपती व्ही गिरी यांनी राजीनामा दिला. हे दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्याने तत्कालीन सरन्यायाधीश एम. हिदायतुल्ला यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. राष्ट्रपतीचे अधिकार. कार्यकारी अधिकार. कलम 84 राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात पंतप्रधान व मंत्रिमंडळ मदत करतात व राष्ट्रपतींना सल्ला देतात. राष्ट्रपतींची कार्ये. लोकसभेत बहुमत प्राप्त करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांची पंतप्रधानपदी नेमणूक करणे. पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ नेमणे. कलम 77 नुसार शासनाची सर्व कामे राष्ट्रपतींच्या नावेच केली जातात. केंद्राने केलेले सर्व करार हे राष्ट्रपतीने केले आहेत असे मानले जाते. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे राजदूत, महान्यायवादी, महालेखापाल इत्यादी
केंद्रीय उच्च पदस्थांची नेमणूक राष्ट्रपती करतात. लोकपाल केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य. वित्त आयोग, निर्वाचन आयोग, भाषा आयोग, अनुसूचित जाती जमातींसाठीचे विशेष आयोग, आंतर राज्यीय परिषदा या सर्वोच्च अध्यक्ष यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रशासित प्रदेशातील चीफ कमिशनर यांची नियुक्ती करणे, मंत्रिमंडळ बरखास्ती, अटॉर्नी जनरल, राज्यपाल यांची पदच्युती करण्याचे अधिकार. लष्करी अधिकार कलम 53(2). राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेना दलांचे सरसेनापती असतात. मात्र हे लष्करी अधिकार त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वापरता येतात. परराष्ट्र विषयक अधिकार याबाबत उपराष्ट्रपतींना खालील अधिकार आहेत. परराष्ट्राशी युद्ध घोषित अथवा युद्धबंदी घोषित करणे, संसदेचा सल्ला आवश्यक